शिमगा आम्हाला काय देऊन जातो याच्यापेक्षा आम्हाला सगळ्यांना मानसिक समाधान मिळतं. ज्या गावात मी लहानाचा मोठा झालो, ज्या गावाने मला माझ्या राजकारणाच्या सुरुवातीला आशीर्वाद दिले, त्याच गावाचा शिमगा मी माझ्या बघण्यात तर मी चुकवला असं कधी झालं नाही. म्हणून मला असं वाटतं की या शिमगाला आल्यानंतर प्रत्येक कोकणी माणसाला ऊर्जा मिळते. ज्या क्षेत्रामध्ये कोकणी माणूस काम करतोय, मग राजकारण असेल, नोकरी असेल, धंदे असेल, त्या देवाच्या आशीर्वादानं आम्हाला ऊर्जा मिळत असते. आणि म्हणूनच सगळे मुंबईकर, पुणेकर आणि चाकरमाने म्हणून तिथं आहे ते शिमग्याला आणि गणपतीला कोकणामध्ये. सगळ्यांना सुखी ठेवा आणि सगळ्यांना चांगली बुद्धी दे. वर्षाच्या भानगडे जे असतात त्या या शिमग्याच्या निमित्ताने अनेक शिमगे अशामुळे बंद झाले, काय नाही? मला नाही असं वाटत काही ठिकाणी हे शिमगे बंद आहेत. आता आमच्या गावाची जर परंपरा आपण बघा, हा शिमगा आमच्या खोतांच्या नेतृत्वाखाली चालतो, आमच्या मानकऱ्यांच्या गावकऱ्यांच्या नेतृत्वाखाली चालतो. आणि मी किती जरी मोठा असलो, मी आज राज्याचा उद्योगमंत्री आहे, तरी एक ग्रामस्थ म्हणून, एक गावकरी म्हणून या शिमग्यामध्ये मी सामील होतो. काही ठिकाणी गावकऱ्यांचं पटत नाही, अशा ठिकाणी 2 शिमगे झालेले आहेत. शिमगे बंद होऊन 144 कलम लागलेला आहे. आणि म्हणून मला आनंद आहे की माझा शिमगा बघायला आज पुण्यातनं माझे आमदार सहकारी इथं आले. त्याच्यामुळे कोकणामध्ये जो शिमगा होतो तो आदर्श होतो, त्या आमदार साहेबांनी शिक्कामोर्तब केलं. साहेब, मंत्री असून सुद्धा सर्वसामान्य माणसांमध्ये जाऊन ढोल वाजवलेले आहेत. म्हणजे हा एक वैशिष्ट्यपूर्ण कोकणात करायचं मानलं पाहिजे तुमचं पण. हे सर्वसामान्य माणसामध्ये कोकणात राहिलो तरच मंत्री होता येतं ही जाणीव मला आहे. ज्या लोकांनी मला आशीर्वाद दिले, ज्या लोकांमध्ये मी खेळलो, वाढलो, त्या सणामध्ये जर मी सामील झालो नाही आणि मी कोणतरी मोठा आहे, उद्योगमंत्री अशा आविर्भावात राहिलो तर भविष्यामध्ये राजकारणात मी छोटा होऊ शकतो याचं देखील मला कल्पना आहे. त्यामुळे ग्रामस्थांचा आशीर्वाद हा असला पाहिजे. ज्या गावात आम्ही राजकारण करतो ते गाव देखील आपल्यासोबत असलं पाहिजे. म्हणूनच या शिमग्यामध्ये मी सामील होतो. आज लक्ष्मी पल्लीनाथाच्या या शिमग्यामध्ये मी सामील झालो, जे आमचं ग्रामदैवत आहे आणि तिथे एक आनंद मिळतो.